श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, चिंता सोड, चांगले दिवस जवळ आहेत. जर तू आज खूप चिंतेत असशील तर हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐक. कदाचित आज तुला असा विचार मिळेल जो तुझ्या मनात पुन्हा आशा निर्माण करेल. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, जीवनात प्रत्येक माणसाच्या वाट्याला संघर्ष येतो. काहींना आर्थिक अडचणी असतात, काहींना आरोग्याच्या समस्या, तर काहींना नातेसंबंधातील तणाव. अशा वेळी मनात सतत चिंता, भीती आणि अस्वस्थता निर्माण होते. परंतु स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला एक गोष्ट नेहमी सांगते: चिंता नव्हे, श्रद्धा आणि योग्य कृती मनाला बळ देतात. आज जर तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल तर स्वतःला एक क्षण शांत करा. खोल श्वास घ्या आणि मनापासून स्वामींचे स्मरण करा. मनात श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नामस्मरण केवळ शब्द नाही, अनेक भक्तांसाठी ते मन स्थिर करण्याचा आणि आशा जागवण्याचा मार्ग आहे. जीवनात असा एकही अंधार नाही ज्याचा शेवट प्रकाशाने होत नाही. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. कधी संयम, कधी धैर्य, तर कधी स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद. स्वामी समर्थांनी भक्तांना आळशीपणा नाही तर प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी शिकवले की श्रद्धा आणि कर्म यांचा संगमच जीवनाला योग्य दिशा देतो. म्हणून जर तुम्ही एखाद्या ध्येयासाठी मेहनत घेत असाल तर प्रयत्न सुरू ठेवा. आज परिणाम दिसत नसला तरी सातत्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न भविष्यात फळ देऊ शकतात. चिंता केल्याने समस्या कमी होत नाहीत, पण शांत मनाने विचार केल्यास उपाय दिसू लागतात. आजपासून एक छोटा नियम करा. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. आपल्या आईवडिलांचा आदर करा. गरजू लोकांना शक्य तितकी मदत करा. कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नका, कारण चांगले विचार आणि चांगले कर्म हेच मनाला खरे समाधान देतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे दिवस कठीण चालले आहेत तर लक्षात ठेवा, आयुष्यात बदल हा निसर्गाचा नियम आहे. वाईट काळ कायमच राहत नाही, तसेच चांगला काळही प्रयत्नाशिवाय टिकत नाही. म्हणून आजचा दिवस आशेने सुरू करा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि जे तुमच्या हातात आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा. अनेकदा आपण परिणामाची इतकी चिंता करतो की वर्तमानातील संधीच गमावतो. म्हणून प्रत्येक दिवसाला एक नवीन सुरुवात समजा. स्वामी समर्थांचे एक वचन अनेकांना प्रेरणा देते: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाचा अर्थ असा आहे की संकटे येणार नाहीत असे नाही, तर संकटांमध्ये धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा मिळू शकते. चला शेवटी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी, आमच्या मनातील चिंता दूर करा. योग्य विचार करण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या. आम्हाला सत्य, सेवा आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा द्या. विश्वास ठेवा, प्रत्येक नवीन सकाळ ही नवीन आशा घेऊन येते. स्वामींचे स्मरण करा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि जीवनातील प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.